आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद जय जय दत्तराज महाराज अगोचर रूप देवा देवा
कर्कश यायला लागला. कर्कश आवाज नको. आवाज असं मिसळून आलं पाहिजे. जास्त बाहेर फेकल्या नको. मध्यामध्ये घुमाव असं. एकटा म्हणल्याच्या नंतर त्याच्यात तरंग आलं पाहिजे. सद्गुरु स्वामी कृपे आनंदेव स्वामी कृपे आनंदेव स्वामी कृपे आनंदेव समोर संगीत विशारद विजयानंद महाराज चिखलर केस करतील. त्यांना साथ रामदास महाराज हाके. सद्गुरु स्वामी कृपे Ah!
सद्गुरु स्वामी कृपे आनंद देवदत्त माझ्या हृदयात विरचिले नवविद्या भक्तीशी करोनी आसन गुरुराया लागून वैसवे मला भावाचा तिलक भक्तीच्या अक्षरा अष्टभावे सदा पूजित्याशी आणि कललगे कवड्या निरुका बापूजीच्या सुखापार नाही दत्ता प्रभू
जय परम पुरुषा जय जया जय जगदीशा दिगंबर स्वामी तू देवा तू सर्वाचा राणा दृढ बघविले शास्त्र पुराणा शास्त्र काय जाणते पुन्हा अगो मधिगमाशी नकडे नेते नेते आईशी वेद श्रुती बोलते ते मजमरखा प्रति पवाडेल मोठे जयचे केले स्मरण ओ सकळ विद्येच्या अधिकरणा तेची वंदो श्री गुरु चरण नमस्कारो निसद्गुरुची आता नमो जनक चरिता जेने नवमास गर्भ वैले तत्वता तेथे स्मरण होता तम उत्पन्न तुम्हापासून आता वर्णते सजन जे का आनंद चिरघन वर्षता स्वानंद जीवन संत सज्जन व्हावया आता नवरंग भूमिका कीर्तना वगे उभे तिरे लोका टाळ मर्दंग श्रुत देखा तया माझा दंडवोत ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा श्री संताची श्री संताच्या माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती आयशियाचा पदरधरा आयशियाचा पदरधरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धरी संत साधू ऋषी मुनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग बऱ्याच जणांच्या पाठांतरामधला नाही महाराज
थोडं वेगळं या अभंगामध्ये वर्णन सांगितलं. अभंग आनंद संप्रदायाची ज्यांना आपण शिरोमणी म्हणतो, ज्यांनी आनंद संप्रदायाला पुढे नेण्याचं काम केलं, जे लोभलेलं ज्ञान होतं आनंद संप्रदायाचं, जे परज्ञान होतं, ते परज्ञान तुमच्या आमच्यासारख्या पामराकडे सोपवण्याचं काम त्या बाळगुरु महाराजांनी केलं. महाराज ते या कलियुगामध्ये शहादत्ताचा अवतार म्हणून ते नावारूपाला या भूतलावर आले. ते आले महाराज आणि ते परज्ञान ते तुम्हाला मला माहित नव्हतं. ते सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्यांच्या शिष्यांना सांगितलं. पट शिष्य त्यांचे मुख्य शिष्य होते ते म्हणजे बापूजी पाटील. आणि बापूजी पाटलांना सांगितलं. आता आजच्या अभंगामध्ये मी तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगणार आहे. सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. आता दुसऱ्या संप्रदायामध्ये काल्याचे कीर्तन राहतंय आणि आपल्या संप्रदायामध्ये महापूजेवरचं कीर्तन राहतंय. तर तुम्हाला जरी माहित नसलं, आमच्या महाराजच्या भजनी मंडळीला नक्कीच माहित आहे. महाराज हे महापूजेवरचं कीर्तन आहे. आता महाराज या अभंगामध्ये गुरु महाराज कोणती पूजा केल्याच्या नंतर प्रसन्न होतात, कोणाच्या. आता आपल्याला एकदा गावाला जायचं आहे. समजा आम्ही नांदेडवरून निघालो आणि आम्हाला बहादरपुऱ्याला यायचं आहे. आता येण्यासाठी वाटाड्या पाहिजे की पहिली वेळेस गावात आल्यावर मार्ग सांगणारा कोणीतरी भेटला पाहिजे की नाही. तसं महाराज या संप्रदायामध्ये जर देवाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला मार्ग दाखवणारा भेटला पाहिजे. ते मार्ग दाखवणारा म्हणजे गुरु आहे, ते सद्गुरु आहे. आणि गुरुच्याच कृपेनं आपल्याला आनंदाची भेट होते, दत्त प्रभूची भेट होते. दत्त प्रभू आता महाराज गुरुशिवाय आपल्याला दत्त महाराजाची भेट नाही. गुरु महाराजाला आपण घरी आणलो. थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगणं चालू आहे. आता बरेच साधू संत मंडळी महाराज भव्य दिव्य अशा अखंड दत्तनाम सप्ताह मौजे बहादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड. महाराज तसंच नांदेडची भूमी पवित्रच आहे, कारण इथं बाळगुरु महाराज होऊन गेले. आता महाराज आपल्या दत्तगिरीजी महाराजांनी गुरु आनंदगिरीजी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून चालू असलेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आहे. महाराज दत्तकथा झाली. आता दत्तकथा झाली, दत्त कसा आहे ते तुम्हाला कळाले, मात्र दत्ताला कसं पूजावं लागते हे आजच्या अभंगामध्ये सांगितले. दत्त प्रभू आता महाराज दत्तगिरीजी महाराजांनी एवढा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा खूप चांगल्या प्रकारे, खूप चांगलं नियोजन आहे महाराज. आणि मोठे गायनाचार्य मंडळी आणलेत. आता एकाकडं कोण नाव घेऊन जावं की काय मधून मागे कसं करावं. आता महाराज सगळेच महाराजच होत. इथे बसलेले आमचे मर्दंगाचार्याचं नाव काय? आमचे केदार महाराज असतील. आमच्या बापूचं तर नाव मला माहितच आहे, आनंद महाराज थडी बोरगावकर होत. आमच्या महाराजाचं नाव विसरलंय, काय नाव आहे? आमचे साहेबराव महाराज असतील. आमचे रामदास महाराजाचं नाव मला माहित आहे, तुमचं नाव सांगा. शिवा महाराज असतील. आमचे विजय महाराज असतील. घनश्याम महाराज असतील. गावातलेच महाराज होतं, काही हरकत नाही. आमच्या बापूचं नाव काय? आमचे अशोक पाटील
महाराज आमच्या गल्लीतलेच होते. इतके दिवस गल्लीत असून गल्लीतल्या गल्लीत भेट झाली नाही बघा. आज दिल्लीमध्ये भेट व्हावी. दत्ता प्रभू आता महाराज ते पोकर बोशीला होते. एका चोपदार म्हणतात, तुम्हाला माहितच आहे. चोपदाराचं काय काम राहते हो? महाराजाचा मोठेपणा करणं हे चोपदाराचं काम होय. त्याने नंबर एक मोठेपणा मजा करायला त्याच्यात काही वादविवाद नाही महाराज. आता महाराज 7 दिवस कथा झाली, 7ही दिवस कीर्तन झाले. आता तुमच्या कीर्तनात ते कीर्तन तुम्ही ऐकल्या. आता ऐकल्या त्या डोक्यामध्ये तुमच्या काहीतरी बसले की नाही ते तुमचं तुम्हालाच माहिती, त्या देवालाच माहिती. पण आजचं कीर्तन लक्ष देऊन ऐका. आजच्या कीर्तनामध्ये सासू सुनेचं काही भेटणार नाही कॉमेडी. आजचं कीर्तन म्हणजे महाराज टोटल परत ज्ञानावरचं कीर्तन आहे. आता ज्याचं पूर्वीचं भाग्य आहे त्यालाच कळते, आणि ज्याचं भाग्य राहील त्यानं रिकामे डोक्यानं घरून आलंय, रिकामच कोकरला घेऊन जाते झालं. आता महाराज लक्ष देऊन ऐका. सत्याचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे. माईक सिस्टम बक्कळ मोठी दिसाली महाराज. नंबर एकच आहे. पण आता काय म्हणू, आता कोणाला कसं नाव ठेवावं महाराज. नंबर एक माईक सिस्टम आहे. नंबर एक मोठमोठे साऊंड दिसाले. कोणत्या कंपनीचं होतं साऊंड? आहुजा कंपनीचं साऊंड आहे महाराज. नंबर एक आवाज दिलाय. असंच आवाज शेवटपर्यंत यावं झालं. आता प्रभू मग महाराज या कलियुगामध्ये माझ्याजवळ फारसे वेळ नाही. शेवटचं समारोपाचं कीर्तन आहे. मी जास्तीत जास्त 1-1.5 तास कीर्तन करणार आहे. लक्ष देऊन ऐका. आजच्या दिवस झोपू नका. झालं उद्या घरला जाऊन 7 दिवस झोपलं तरी चालते. मग तुम्ही म्हणशाल का सोपं होय की? 7 दिवस कीर्तनाला आल्या, उपाशीत आल्या होत्या, लईच बेगी कीर्तन चालू झालं. 7 दिवस झालं डोळ्याला डोळा नाही बापू, आणि आज मी झोप येईना, महापूजा आहे म्हणून म्हणालो आजच्या दिवस चेती राहा, आणि उद्या जाऊन 7 दिवस झोपी गेलं तरी चालते. मात्र आजचं कीर्तन लक्ष देऊन ऐका. महाराज या कलियुगामध्ये अनेक संप्रदाय निर्माण झालेत. कोणत्या रस्त्याने जावं कळायला मार्ग नाही. बरेचसे संप्रदाय. आता मला काही कोणत्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही, पण आनंद संप्रदायाच मूळ आहे. शिवलीला अमृत मध्ये एक ओवी आलेली आहे. आनंद संप्रदाय परमाघात वाढीत आले मूळचे ज्ञान. महाराज त्या शिवलीला अमृतामध्ये सांगितलंय आनंद संप्रदाय परम आघात आहे, आणि जे मुळाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या शिवलीला अमृतामध्ये सांगितलंय. ते आनंद संप्रदाय मूळ आहे, आणि त्या आनंदाचं जे भजन करावं लागतंय तेव्हा कुठं तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्ती आहे. दत्ता प्रभू आता महाराज हे झालं शिवलीला अमृताचं. आनंद संप्रदाय मूळ सांगितलंय मी तुम्हाला प्रमाणाच्या माध्यमातून पटवून देतो. लक्ष देऊ नाही का. आता महाराज रामविजय ग्रंथामध्ये सांगितलंय अवतार उदंड होते सवे जाते तैशी नवे अवधूत मूर्ती नास कल्पांती त्वावेगा. महाराज त्या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं अवतार उदंड होती सवे जिल्ह्या जाती कैशी नवे दत्तात्रय मूर्ती नास कल्पांती पावेना. महाराज त्या अवधूताचा नाश नाही. मग महाविष्णूचे 10 अवतार झाले. प्रत्येकाला माहित आहे किती अवतार झाले हो? 10 झाले नाही, 9 झाले.
नवा अवतार यायचं बाकी आहे. ते अवतार कलंकी रामाचा अवतार आहे. आता महाराज कच्चे मच्छे वराव वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण आणि बौद्ध हे 9 अवतार झाले. मात्र या 9ही अवताराला जीवाचा उद्धार करण्यात आलेला नाही, करता आलेला नाही. त्याच्यावर सुद्धा एक प्रमाण दिले महाराज. मी प्रमाणच घेऊन बोलतो, प्रमाणाशिवाय आपलं बोलणंच नाही. आता भागवत गीतेमध्ये सांगितले, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराज ते श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा जेव्हा धर्माला त्रास होईल, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा साधू लोकांवर अत्याचार होईल, तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी माझा अवतार नक्की जाईल. प्रभू हे महाराज भागवतगीतेमध्ये सांगितलं. आता महाराज 9 अवतार आले, त्याला जीवाचा उद्धार करण्यात आलेला नाही. आता पण मग त्या दत्त महाराजाचे 4 अवतार 4 युगामध्ये झाले. हे फारसं तुमचं वेळ घेणार नाही, माझ्या चरणाकडे येतो महाराज. दत्त महाराजाचे 4 युगामध्ये 4 अवतार झाले. एका आरतीमध्ये सांगितलंय, कृतयुगे आले हंस, त्रेतायुगे देवादत्त, कले पादे शारद, आचार्यानंद प्रभु, माझ्या आरतीमध्ये सांगितले, कृतायुगामध्ये हंस नावाचा अवतार झाला. ते ज्ञानाचा बोध देण्यासाठी झाला. त्रेतायुगामध्ये अवतार झाला, देवदत्त नावाचा अवतार झाला. द्वापर युगामध्ये अवधूत नावाचा अवतार झाला आणि कलियुगामध्ये शहादत्त नावाचा अवतार झाला. हे 4 अवतार झाले. पण येईन दुसरं काही काम केलेलं नाही. येईन फक्त जीवाचं उद्धार कसं त्या गुरु महाराजाला 4 युगामध्ये 4 अवतार घ्यावं लागले. तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही महाराज. आता 10 अवतारानं सुद्धा गुरु केले, तुम्हाला प्रमाण देतो. 100% केले, 50% केलेलं नाही, 100% गुरु केले. कसं केलंय महाराज? भूपाळ्याच्या मध्ये कोण कोण वाचते? हातावरी करा बरं. जरा
आपल्या आनंद संप्रदायाच्या उपाळ्या कोण कोण वाचतोय हात वरी करा. भीत जाऊ नका, मी घरचाच महाराज हो. महाराज पुरुष मंडळीमध्ये एक दिसायले आमच्या माता मावल्या त्याला तर अनुसया माता म्हणाले आणि ते उपाळ्यात कसं व्हावं. महाराज एक हात वरी आहे मागे मला दिसणार रे बघा. आता महाराज त्या पहिल्या उपाळीमध्ये सांगितले त्रेतायुगे रामचंद्र अवतार वशिष्ठ गुरु केले इतिहासाती शरण गेले ते गुरुच्या भजनान तरले. समोर जाऊन सांगितलं कृष्णनाथ अवतरले द्वापारी संदीपान गुरु केले गुरुचे नाम उच्चारे. महाराज रामाला गुरु केले, श्रीकृष्णानं गुरु केले, पण आपण करावं की नाही. त्याच्यासाठी शेवटच्या चरणामध्ये उपाडीचं जे शेवटचं चरण आहे त्याच्यामध्ये गणेशजी महाराज सांगतात शास्त्राचा अनुभव बघून शास्त्रानुभव पाहून करे श्री संन्यासी बोले जे गुरु ते पुन्हा जन्माशी नाही आले. महाराज याने गुरुचं भजन केलं, त्याने दत्त महाराजाचं भजन केलं, त्याला पुन्हा जन्म नाही यावं लागलं नाही की शास्त्राची प्रचिती होय म्हणून सांगितलं. दत्ता प्रभू आता महाराज तुम्ही या 10 अवताराला देव म्हणता, ते देव नव्हत ते दैवता होतं. कसं होतं महाराज रामाने लग्न केलंय की नाही तुम्हीच बोला. केलंय. त्याला सुद्धा सीता नावाची पत्नी होती. श्रीकृष्णानं सुद्धा लग्न केलंय, त्याला सुद्धा पत्नी होती. आता महाराज रामाला सुद्धा पोरं बाळ होते की. आता मला सांगावं लागले, मला बोलावं लागले. मला वाटले बादरपुरा गाव म्हणजे परमार्थ बादर असेल बाबा. बादर आहे म्हणाले आमच्या पोखरीचे. महाराज बादरच राहून परमार्थामध्ये संसारामध्ये बादरपुरा केल्या तर लोक एका उंचड झालेत. तुम्ही जर एकाच काला धरल्या ते सुद्धा येऊन काला धराले. मी काय तुझ्या कमी दिसालो की. महाराज एक मला तू ये बरं का तुला दाखवतोस मला. ते फोनवर म्हणाले तू काय वाघ की मला खाऊन घेतोस की ये मला. असं महाराज तू उलट तिथं बोलायला माणसं नंबर 1 झाले झालं. परमार्थाचं बेपत्ता होऊन गेले झालं. कोणताही सापडा नाही राहू द्या तेच बोम आहे. आता प्रभू आता महाराज त्याला सुद्धा लग्न केले, त्याला सुद्धा पोरं बाळ होते म्हणजे ते आपल्या बरोबरीचेच होतं. ते आपले गुरु भगिनी होतं. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही मोठमोठ्या देवाला आपल्या बरोबर आणून ठेवाले, हे काय तुमचं बरोबर नव्हतं. त्याला अवतार संपल्याच्या नंतर वापस जावं लागले. इथं थांबता आलेलं नाही. श्रीकृष्ण आले मात्र अवतार झाल्याच्या नंतर शेवटी जावं लागले. भूपाळीमध्ये सांगितले कर्म ते राहिले, कर्म ते सरले, कर्म ते गेले, शेवटी गेले निजरामा. महाराजांचं काम करून शेवटी त्याला 19व्या पदाला निजधाम पद आहे त्या पदाला त्याच्या घरला वापस जावं लागलं. का तर त्यांचं अवतार फक्त धर्मरक्षणासाठी झालं होतं, भगवद्गीता सांगण्यासाठी झालं होतं. त्या संसारामध्ये कसं वागावं, संसारामध्ये कसं काय करावं, काय केल्याच्या नंतर तुम्हाला आचरण कसं शुद्ध होईल याचं ज्ञान त्या श्रीकृष्ण परमात्माने दिलेलं आहे. प्रभू आता हे झालं महाराज. आता येणं गुरु केलंय, येणं गुरुच भजन केलंय, आपल्याला सुद्धा करावं लागतं. आता हे झालं दैवताचं. आता बरेच जण म्हणतात संतांनी तर तिकडेच भक्ती केली किंवा मोठमोठे साधू संत होऊन गेले ते तिकडेच भक्ती केले असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला सांगतो
ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये लिहून ठेवले, ज्ञानदेवाच्या अंतरे श्री दत्तात्रय योगे, पहिल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्राला वरके जरे प्राणयामी वैसला. महाराज अभंगामध्ये सांगितलं, ज्ञानदेव महाराज म्हणतात माझ्या अंतरामध्ये दत्तात्रय प्रभू आहात. तुम्ही कोणाचं भजन केलं पाहिजे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. एक नाही प्रमाण तुम्हाला 1000 प्रमाण देतो. आता महाराज ज्ञानेश्वर महाराज समोर जाऊन सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी गुरुच्या कृपेनं तरुण गेलो, तुम्ही कोणाचं भजन करता बघा बा. आता महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं झालं. आता एकनाथ महाराजाला कोणती भक्ती केली हो? एकनाथ महाराजाचे गुरु कोण होत? जनार्दन महाराज होत. जनार्दन महाराजाचे गुरु कोण होत? दत्त महाराज होत. मग त्याला कोणाची भक्ती केली असेल हो? एका अभंगामध्ये सांगतात, कलियुगी जीवतारक स्वामी दत्तराज एक. त्या कलियुगामध्ये जीवाला तारणारा कोण असेल तर ते दत्त महाराज आहे. आणि त्या दत्त महाराजाचं भजन आपल्याला करावं लागतंय. दत्ता प्रभू आता हे नाथ महाराजांचं झालं. आता तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो, त्याने सुद्धा एक अभंग दिले, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोये, धरावे ते पाय आदे आदे. तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु शिवाय मला सोय सापडलेली नाही आणि मी गुरुचे पाय धरलो. आता ते जाऊ द्या, दुसरं प्रमाण आहे का? संत तुकाराम महाराजांचं झालं. तुकाराम महाराजांचं दुसरं प्रमाण आहे, तुका म्हणे गुरु भजनी सुख झाले माझे मनी. तुकाराम महाराज म्हणतात गुरुच्या भजनाला मजा मनाला सुख झालंय आणि तुम्ही सुद्धा गुरुचं भजन करावं लागतंय. तर सर्व संतांचं प्रमाण दिलं महाराज म्हणते ना, दत्त महाराजांचीच भक्ती केली आणि आपल्याला सुद्धा करावं लागतंय म्हणून एवढं भव्य दिव्य जे बांधले, जसं लहान लेकराला पाण्यात टाकल्यावर झालं बांधते, ते बोललं पाहिजे बाबा, ते खेळलं पाहिजे, खेळून झोपी गेलं पाहिजे. तसं एवढं मोठा कार्यक्रम चालू आहे, या सप्त्यामध्ये लोक आले पाहिजे आणि त्याला दत्तनाम कळवलं पाहिजे. हे दत्तगिरी महाराजांचं कार्याचं निमित्त आहे. त्याच्यासाठी दत्तगिरी महाराजांनी सप्ताह एवढं भव्य दिवे चालू आहे महाराज. आता 10 अवताराला गुरु केले, हे गुरुचं भजन केले, पण आपल्याला सुद्धा करावं लागते. कारण त्या गुरुशिवाय आपल्याला आनंद
गुरु केल्याशिवाय आपल्याला त्या दत्त महाराजाची भेट होणं शक्यच नाही. त्याच्यासाठी सद्गुरूच करावं लागतंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, सद्गुरु स्वामी कृपया महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, सद्गुरु शिवाय आनंदाची भेट नाही. आता महाराज त्या गुरुचे 4 प्रकार सांगितले. एक प्रकार सांगितलं ते गुरु, दुसरं सांगितलं ते श्री गुरु, तिसरं सांगितलं सद्गुरु आणि चौथा सांगितलं जगद्गुरु. आता महाराज गुरु कोणाला म्हणावं? गुरु कोणाला म्हणावं? तुमच्या हिशोबाने त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळते. आता महाराज ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते त्याला गुरु म्हणावं. जो जो मी जयाचा गुण घेतला झाला, तो तो मी गुरु केला झाला. गुरु शियालिया भार बरा संपूर्ण जग गुरु दिशे. आता महाराज जे ज्याच्याकडून आपल्याला गुण घेता येते त्याला गुरु म्हटलेला आहे. सर्वप्रथम आई वडील गुरु आहे.
दुसऱ्याला आपण जे शाळेमध्ये जाता ते सुद्धा गुरुच आहे, आपल्याला ज्ञान देतात. जे पुस्तकातलं असं ते सुद्धा आपण जे ज्ञान देतात त्याला गुरु म्हणावं. आता महाराज संगीताच्या गायनाच्या क्लासला जाणार जे गायन शिकते ते गुरुच आहे. जे आपल्याला कीर्तन करायला शिकते ते गुरुच आहे. आता ते गुरु. आता महाराज जे तोटा चुना खायला शिकते जसं चुना घ्यावा बापू त्या पाटपट्टीवर भेटते बघ. चुना घेऊन आलं, नुसतं चुनाच घेऊन आलास काय? चुना तोटाच घेऊन आला. चुना कसा? चुना जाऊन घेऊन ये, पुन्हा त्याला चुना आणावं लावते. आणि चुना आले त्याला म्हणते हे बघ थोडं घ्यावं लागते बरं. पहिली बार होय तोंडाची आग सुटते, मला थोडं घ्यावं लावते. चुना त्याला घ्यावं लावते थोडस, त्याला बरोबर करायला लावते, त्याला थापटायला लावते, बरोबर जीबीच्या खाली ठेवावं लावते. याला सुद्धा गुरुच मला म्हणले. पण ही सप्तव्यसन शिकणारा गुरु होईल. आता प्रभू आता महाराज हे गुरु श्री गुरु कोणाला म्हणावं? श्री गुरु कोणाला म्हणावं? श्री गुरु म्हणजे जे आपल्या कानामध्ये मंत्र देतात. आता याच्यामध्ये किती किती जणांना गुरु केलंय हो? हात वरी करा बरे एक बार. पूर्ण गावच केलंय वाटले. हाताली घ्या. महाराज गुरु करणं योग्य आहे. गुरु केलं तरच मार्ग सापडते. नंबर 1 गाव आहे गुरु केलंय. आता महाराज गुरु केलंय पण काय काय जण असे म्हणणारे सुद्धा आलं याचं गुरुच करायला तयार नाही. घेऊ आम्ही त्याला गेल्या समजून सांगल्या बापू गुरु करते, गुरुच करायला तयार नाही. त्याला आमच्यापेक्षा हुशार भेटलं, त्याला सांगितलं तुला काय करायचं आहे म्हणजे तू गुरु जवळ जायचं आहे. ते पाणी घेते, तुला पायावर पाणी सोडायचं आणि ते कानामध्ये मंत्र टाकते, तेवढं ऐकून घेऊन घराला यायचं. म्हणजे तुला काय करायचं काना टाकून की मग काम टाकायचं स्वाद्यानं मला ते केलं. आता काय काय जण म्हणतात मनुष्य जन्म वाया जाऊ नये म्हणून कान फुकून घ्यायचं वय. पण नुसते जे कान फुकून घ्याले त्याचं उदार नाही, त्याचं उदार तर नाहीच, त्याला अजून काहीच कळालेलं नाही. उग जाऊन तिथं कान फुकून घ्यायला झालं. आता प्रभू श्री गुरु म्हणजे जे कानामध्ये जीवाचा उद्धार करण्यासाठी मंत्र देतात. एका विनंतीमध्ये सांगितले दासाचे विनंती ऐका गुरु महाराजा, हिताचे आकाजा लावा मज, हिताचे आकाजा लावा मज. जीवाचो उद्धार याचे सारखाने सांगा, महाराज सांगतात ज्या नावाने जीवाचा उद्धार होते ते निजसार माझ्या कानामध्ये सांगा असं शिष्य गुरुला म्हणलं पाहिजे. झालं श्री गुरु. आता सद्गुरु कोणाला म्हणावं? बरेच जण सद्गुरु लावून गेले समोर. आता त्याच्या सद्गुरूचा अजून अर्थ कळालेला नाही. बरेच जण लावून घेतात सद्गुरु अमुक अमुक नाव, तमुक तमुक गाव, पण त्याला सद्गुरूचा अर्थ कळालेला नाही. सद्गुरु कोणाला म्हणावं? आता सद्गुरु वर्णवेला जेथे माया स्पर्श होऊ शकेना ते सुख माझा ज्ञाना केवीकडे. हे महाराज सद्गुरु जिथं मायेचा अजिबात स्पर्श नाही, जिथं रंग नाही, रूप नाही, रेखा नाही, छाया नाही, वर्ण नाही, काहीच नाही, त्याला सद्गुरु म्हणावं. आता जगद्गुरु कोण? जगद्गुरु ते फक्त दत्तात्रय प्रभू आहेत. दत्ता प्रभू. आता महाराज तुम्ही गुरु केलात, सर्वजण केलात, पण त्या गुरुला म्हणलं पाहिजे महाराज आमचं गाव कोणतं वय?
तुम्ही म्हणशाल महाराज आमचं गाव